तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर ही सही केली गेली। जालिंदर सुपेकर यांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही करण्यात आली असं जालिंदर सुपेकर यांनी TV9 मराठीला सांगितलेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, जालिंदर सुपेकर यांनी आणखीन काय माहिती दिली आहे? जालिंदर सुपेकर हे त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशासन म्हणून कार्यरत होते आणि त्यावेळी तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता हे पुणे पोलीस आयुक्त होते आणि त्यांच्या परवानगीनंतरच हगवणे बंधूंना तो शस्त्र परवाना देण्यात आल्याचं जालिंदर सुपेकर यांनी TV9शी बोलताना सांगितलेलं आहे। ज्यावेळी या संपूर्ण शस्त्र परवान्याच्या कागदपत्रांवर फाईलवर जालिंदर सुपेकर यांची सही आहे हे समोर आल्यानंतर जालिंदर सुपेकर यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी या संपूर्ण शस्त्र परवान्याला पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली त्यानंतरच मी सही केलेली आहे, त्यामुळे मी त्याला जबाबदार नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जालिंदर सुपेकरांचं आहे। एकूणच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच हगवणे बंधूंना शस्त्र परवाना दिल्याचं जालिंदर सुपेकर यांचं अप्रत्यक्षपणे म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीने या हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे, खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती या दोन्ही बंधूंना शस्त्र परवाना हा देण्यात आलेला आहे। 2022 मध्ये देखील या हगवणे बंधूंनी पुणे पोलीस ग्रामीणमध्ये शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र त्यावेळी तो अर्ज फेटाळण्यात आला। त्यानंतर पुन्हा पुण्यातीलच कोथरूड आणि वारजे अशा 2 ठिकाणी यांनी खोटे रेंट अग्रीमेंट केलं आणि पुण्यातला पत्ता दाखवून त्यांनी हा शस्त्र परवान्यासाठी अर्ज देखील केला होता। मात्र हे दोन्ही जे काही ठिकाण होते कोथरूड आणि वारजे हे बनावट पद्धतीचे सर्व कागदपत्र केले होते। त्या संदर्भात पुणे पोलिसांकडून या दोन्ही ठिकाणी गुन्हे देखील या दोन्ही बंधूंवरती दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र आता जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार आता जालिंदर सुपेकर यांनी मात्र तत्कालीन पोलीस आयुक्तांवरती आता धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।